अमृतस्फोट यशवंतदेव सासोने संघ क्रीडांगणावरती मार्गस्थ होतो आहे. हेमंत म्हात्रे, सोमनाथ नागपा, अमित वाकडे, सचिन वाकडे, दर्शन वाकडे, संकेत वाकडे, रोशन वाकडे, सर्वेश वाकडे, साजन म्हात्रे आणि आयुष्य वाकडे असे 11 खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये प्रवेश करतात. पंचांना विनंती असेल आपण सुद्धा क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो, जय हनुमान दिगोडी संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी आपण मार्गस्थ करायची आहे. आजच्या मॅच मध्ये आपण बघत आहात दोन्ही पंच पुणा एरियामधले आहेत. पुणा असोसिएशनचे निगडीत असलेले दोन्ही पंच गेल्या 4 दिवस अत्यंत उत्तम कामगिरी करत आहेत आणि आज आपण बघतोय दोन्ही पंच मैदानामध्ये प्रवेश करतात. सलामीच्या भूमिकेत कमलेश कोले आणि शुभम गावंड जय हनुमान दिगोडी या संघाची जोडी मार्गस्थ झालेली आहे. एक प्लॅनिंग आखले जाईल. यजमान संघ आहे आणि यजमान संघाचा संघनायक सर्वेश म्हणतोय की आम्ही 55 ते 60 धावांपर्यंत 5 षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. पहिला मॅचचा विचार केला तर दिगोडी संघाने या ठिकाणी 75 धावा कोटल्या होत्या आणि 76 धावांचं आव्हान हे जोगेश्वरी आवाज संघाला त्या ठिकाणी पेलवलं नाही आणि तो सामना या ठिकाणी दिगोडी संघाने जिंकला. दुसऱ्या फेरीच्या मॅच मध्ये मात्र यजमानांनी विचार केलाय की 55 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न या संघाच्या विरुद्ध केला जाईल असं सर्वेश सांगतोय. परंतु मितेश गावंड यांनी सांगितलेलं आहे की आम्ही 70 ते 80 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करणार आहोत. शुभम गावंड ची मागची केलीचा विचार केला तर त्याने 40 धावा कोटल्या गेल्या आणि त्यामुळे सगळ्यांच्या नजरा ह्या शुभम गावंडच्या दिशेला असतील. शुभम गावंड 360 डिग्रीच्या मैदानावरती त्यांनी केलेली ही केली आपल्याला अत्यंत चांगली दिसली. जाऊया क्रीडांगणावरती जेथे आपण पाहतो कोकण किनारपट्टीचं निसर्गरम्य हे किनारपट्टी आणि त्या किनारपट्टीवरचं हे सासोने गाव. सासोने गावामधीलच आपण बघतोय जगविख्यात शिल्पकार करमरकर यांच्या भूमीमध्ये चालू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा श्री अमृतदादा चषक 2022 श्री दर्शन वाकडे आयोजित या स्पर्धेकडे आजचा तिसरा मॅच जय हनुमान दिगोडी विरुद्ध श्री अमृतस्फोट यशवंतदेव सासोडे यांच्यामध्ये स्क्रीनवरती आपण बघतोय. मॅचला सुरुवात झाले. राजू दादा आहेत. पहिलं षटक कनकेश्वर एंड कडून गोलंदाज हेमंत म्हात्रे. हेमंतचा पहिला चेंडू खोलात टाकलेला आहे. पहिलाच अगदी चेंडू आपण विचार केला तर बुंद्यात चेंडू होता. सुरुवात चांगली करतोय. पहिल्या मॅच मध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या हेमंतने. पहिलं षटक कनकेश्वर एंड कडून येताना मात्र काय दुसऱ्या मॅच मध्ये सुरुवात करतोय. अगदी बुंद्यात चेंडू पाहिला. राईट हँड राऊंड विकेट हेमंत म्हात्रे. यावेळेस थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. इथे हडबडाट तू मय मात्र थ्रो बघा शॉर्ट पॉइंट वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतोय मात्र सचिनच्या अगदी डोक्यावरून थ्रो जातोय. या ठिकाणी धोका जरूर नाहीये परंतु संधी होती या ठिकाणी रनआउटची ती प्राप्त होत नाही आहे. कमलेश कोहलीला 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी खेळून काढले ते हेमंत म्हात्रेने. आता विचार केला जातोय तो शुभम आणि कमलेशच्या दरम्यान कारण ही विकेट महत्वाची आहे. हेमंत पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत कमलेश कोहलीला. कनकेश्वर एंड कडून तिसरा चेंडू. लोहर फुलटाच पद्धतीचा चेंडू डाव्या एसटीवरचा अपील जरूर झालाय मात्र शॉर्ट फाईन लेग वरती बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती आपण बघतोय 30 गजच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण झालंय आणि तिथे सुद्धा कोणतीही धाव येत नाही. अगदी बांधून ठेवलंय ते
चौथा चेंडू हेमंत मात्रेचा, यावेळेस सुंदर गॅप, मात्र डीप लॉंग अप आणि डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक दर्शन त्या ठिकाणी फील्ड करतोय. एक धाव मात्र कमलेशच्या बॅट मधून येईल आणि एका धावीने या धावफलकाला सुरुवात झालेली आपण बघतोय. काय सुरुवात केली ती हेमंत मात्रेने, टिचून मारा केलाय. थोडासा आत्मविश्वास त्याचा मागच्या मॅच पासून थोडा वाढलेला आपल्याला बघायला मिळाला आणि त्यामुळे 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव ही दिगोडी संघाला आतापर्यंत जमवता आलेली आपण बघतोय. आता प्रथम स्ट्राईक वरती येईल तो शुभम गावंड. पहिल्याच मॅच मध्ये तुफानी फलंदाजी 40 धावांची खेळी करून त्यांनी सुरुवात चांगली केली. 5वा चेंडू हेमंतचा हाई चेंडू आपण बघतोय बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये. आडव्या बॅटने मारायचा होता, बॅटच्या खालच्या एजला लागून चेंडू शॉर्ट मिड विकेटला साजन मात्रेकडे जातोय. साजन मात्रेने चेंडू पकडलाय, तोपर्यंत शुभमचं या ठिकाणी एका धावेने खातं खोललंय. एका धावेबरोबर धावसंख्या एकूण 2 वरती पोहोचतोय. चालू सामना नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी जेहनुमान दिगोडी विरुद्ध अमृतस्फोट यशवंतदेव सासोणे. जेहनुमान दिगोडी हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. सलामीच्या भूमिकेत कमलेश कोडी आणि शुभम गावंड ही जोडी आली, परंतु हेमंतने त्यांना अगदी बांधून ठेवलेला आपण बघतोय. फुल टॉस दिलाय, मात्र त्याही चेंडूवरती व्यवस्थित फटका खेळता येत नाहीये. कमलेश कोडीला अगदी मिस शॉट बघतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक साजन चेंडूवरती फिट करतोय. एकेरी धाव कमलेशच्या खात्यामध्ये जोडली जाईल. अगदी सफल षटक आपण बघतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक हेमंत मात्रेचं 3 धावेचं फक्त आलंय. अप्रतिम गोलंदाजी, लाजबाब. काय सुरुवात करून देतोय हेमंत. हा खास पहिल्या षटकासाठी ओळख आहे. हेमंतचा विचार केला तर गेला कित्येक वर्ष हेमंत या संघामध्ये एक स्ट्राईक गोलंदाज म्हणून तो ओळख त्याने निर्माण केले आणि आज सुद्धा बघा एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केले. 3 धावा खर्च केल्यात फक्त हेमंत विलास मात्रे या गोलंदाजाने. अमृतस्फोट यशवंतदेव सासोने या संघासाठी. षटक नंबर 2 प्रगतीपथावरती गोलंदाज सोमनाथ नाकवा. फुलाई देवी माता मंदिर एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज असेल. उजव्या हाताचा अगदी हँडसम गोलंदाज म्हणून आपण क्रिकेटपटू त्याला ओळखतो असा सोमनाथ नाकवा सासोने गावातला कोली बांधवामधला एक हा अत्यंत उत्कृष्ट क्रिकेटपटू आपल्याला बघायला मिळतोय. सासोने गाव सुद्धा आपण जर विचार केला तर कोली बांधव खूप आहेत आणि क्रिकेटवरती खूप प्रेम केलेला आहे कोली बांधवाने. सोमनाथ विरुद्ध कमलेश. कमलेशच्या बॅटमधून फटका निघलाय. चेंडू हवेत, संकेत वाकडेच्या हातात. मिड विकेटला झेल देऊन कमलेश कोहली बॅक टू द पॅव्हिलियन. बघतोय पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पहिला ब्रेक तो दिला होता. सोमनाथने पहिल्या मॅच मध्ये एक षटक टाकलं, 3 विकेट प्राप्त केल्या आणि याही मॅच मध्ये आपण बघतोय ज्या वेळेस मनीष आलाय नवीन फलंदाज मनीष गावंड 1 नंबरची जर्सी परिधान करून स्ट्राईक वरती असेल, परंतु सोमनाथची या ठिकाणी आपल्याला स्तुती करावी लागेल ज्याने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा ब्रेक थ्रू दिला होता. पहिल्या विकेटला त्याने लवकर तंबूत पाठवलं होतं आणि त्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि या मॅच मध्ये सुद्धा काय सुरुवात केले गोलंदाज सोमनाथ नाकवा. डाव्या स्टीवरचा चेंडू होता, अगदी सुंदर ड्राईव्ह आपण बघतोय त्या ठिकाणी अमित वाकडे शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक होता. अप्रतिम ड्राईव्ह, चौकार त्यांनी रोखलाय. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघतो त्या पद्धतीची ड्राईव्ह आपण बघितली, अगदी लोलन घेतली आणि त्या ठिकाणी चौकार रोखलाय. कोणती धाव येत नाहीये. षटक दुसरं प्रगतीपथावरती 2 चेंडू निर्धाव टाकलेत सोमनाथ नाकवाने. यावेळी थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी जबरदस्त रनआउटची विकेट. मनीष गावंड रनआउटच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन. इथे बघा काय झालंय, प्रेशर
फलंदाजावरती आलाय. गोलंदाजी अत्यंत चांगली होते आणि क्षेत्ररक्षक त्याला साथ देतात आणि त्यामुळे प्रेशर हे फलंदाजावरती आले. मोठे फटके येत नाही, धावा येत नाही, त्यामुळे चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मनीषने आपला मोठा विकेट या ठिकाणी गमावला आहे. त्या ठिकाणी असलेला क्षेत्ररक्षक हेमंत मात्रेने अत्यंत चांगल्या पद्धतीने फील्ड केला आणि सरळ हेमंतला तंबूचा रस्ता दाखवला. दुसरा फलंदाज बाद होतोय, जेथे फक्त 3 धावा असताना जय हनुमान दिगोडी या संघाचा नवीन फलंदाज मैदानात असेल तो मितेश गावंड. 14 नंबरची जर्सी परिधान करेला हा नॉन स्ट्राईक वरती फलंदाज. स्ट्राईक वरती शुभम ची विकेट अत्यंत महत्वाची आहे. शुभमला जर लवकरात लवकर तंबूत पाठवला तर मात्र 80% सामना हा आपल्या बाजूला येऊ शकतोय, हे सोमनाथला माहिती आहे. यावेळेस मोठा फटका संकेतच्या हातात. शुभम सुद्धा झेल देऊन लागोपाठ परतला. बॅक टू द पॅव्हलियन. या दरम्यान आपण बघतोय त्या ठिकाणी महिला कक्ष आहे, तिथल्या सगळ्या खुर्च्या आपण खाली करायच्या आहेत. जर ज्येष्ठ नागरिक सासोने गावातले असतील, कुठले असतील, तर आपण इकडे येऊन सुद्धा बसू शकता. खूप खुर्च्या आहेत, तर तो महिला कक्ष पूर्णपणे खाली ठेवायचा आहे. आणखीन एक फलंदाज आपण बघतो 3 धावसंख्येवरती बाद झालेला. नवीन फलंदाज समाधान कोहली मैदानात येतोय. ऑन द ड्राईव्ह फटका आपण बघतोय संकेतकडे गेलाय. आज संकेत आपण बघतोय, संकेतने मॅच जिंकून दिला. दिवस संकेतचा आहे. संकेत झेल चांगल्या पद्धतीने पकडतोय, ग्राउंड फील्ड चांगली करतोय, त्यामुळे आज दिवस असतो. एक दिवस प्रत्येकाचाच असतो आणि तो आज संकेतचा दिसतोय. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. जय हनुमान दिगोडी या संघाच्या प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 4 अशा स्थितीत अडचणीमध्ये सापडलेला हा संघ आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वरती सोमनाथ नागवा, षटक नंबर 2 प्रगती पथावरती. स्ट्राईक वरती मितेश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅट एज घेऊन चेंडू पॉइंट वरती गेला. आणखी एक संधी, मात्र फलंदाज समाधान कोहली आणखीन एक रनआउट स्वरूपात. बॅक टू द पॅव्हलियन. लागोपाठ विकेट आपण बघतोय. या ठिकाणी 4 बाद 4 स्थिती, 3 बाद 3, 2 बाद 2 अशा स्थितीमध्ये खूपच अडचणीत सापडलाय तो जय हनुमान दिगोडी हा संघ. नवीन फलंदाज ओमकार सुजित खरत मैदानामध्ये असेल. ओमकार आणि मितेश वरती नजरा असतील या विकेटकडे, कारण आपण बघतोय पहिले जे टॉप ऑर्डर होती ती या ठिकाणी कोसळले आणि त्यामुळे मधल्या फळीमध्ये ओमकार आणि मितेशकडे आता जबाबदारी असणार आहे. आणखीन एक फलंदाज त्यांच्याकडे आहे जो अगदी मिडल क्रमांकावरती असेल. हेमंत हा थोडासा पाठी ठेवलेला फलंदाज अजून आहे, परंतु 4 बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण हे फलंदाजावरती असेल, जय हनुमान दिगोडी या संघावरती असेल. गोलंदाजीचा विचार केला तर 2 षटकं टाकली, त्यामध्ये हेमंतने पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये त्याने धावा या ठिकाणी 3 धावा, विकेट मात्र आली नाही. परंतु दुसरं जे आपण पाहिलं ते सोमनाथ नागवाचं, त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 फलंदाज त्याच्या नावावरती राहिले. 2 फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झालेत. एकूण 4 बाद 4 अशा स्थितीमध्ये जय हनुमान दिगोडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपलेत आणि मग फिल्डिंग डिस्ट्रिक्शन आहे ते थोडेसे हटवलेलं आहे, पांगवलेलं पाहायला मिळतोय. जर विचार केला तर 3 क्षेत्ररक्षक 30 गजच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती कनकेश्वर एंड कडून पुनश्च एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन हेमंत विलास मात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर ती स्ट्राईक वरती फलंदाज आपण बघतोय तो ओमकार सुजित खरत, उजव्या हाताचा फलंदाज.
हेमंतचा हा पहिला चेंडू, खोलाटला चेंडू सरळ बेल्स उद्ध्वस्त करून जातोय ओमकार सुजित घरत. बॅक टू द पॅव्हलियन. इथे गाणी सुद्धा आपण बघतोय, ज्याची आवड मला आहे असाच मी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हेमंतच्या रूपात आणलाय, हे इकडे सर्वेश सांगून देतोय. अप्रतिम गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. सुरुवात अत्यंत जबरदस्त भेदक केली. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये काय तो वेग आपण बघितला. तो अभय म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आले. या 5 चेंडूमध्ये 5 षटकार जर मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय हेमंत गावंडला, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. त्याच्या नावावरती 7 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे आणि त्यासाठी हे पारितोषिक आपण बघतोय. फुलटॉस होता मात्र त्याला कार्पेटने खेळलाय. इथे संधी सुद्धा होती. आपण बघतोय शैलेश हा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू अगदी पूल करू शकला असता, परंतु इथे दडपण कुठला आहे तर 5 विकेट गेल्यात आणि मग आता हेमंतला सांभाळून खेळावं लागेल. हे पाहिलं, बक्षीस लागतोय परंतु ते संधी घेतली जात नाही आहे, दडपण आलेलं आहे आणि त्यामुळे आपण बघतोय 5-5-5 अशी स्थिती जे हनुमान दिगोडी या संघाची. क्रिकेटच्या अलिबागच्या पटलावरती जर विचार केला तर खूप मोठं नाव आहे जे हनुमान दिगोडी या संघाचं, परंतु आज या मोठ्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या राऊंड मध्ये कुठेतरी बॅकफुट वरती गेलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 75 धावा या 5 षटकांमध्ये उभ्या केल्या होत्या आणि प्रतिस्पर्ध्याला गारद केलं, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये 5-5 अशी स्थिती बघतोय. हेमंत विलास म्हात्रे, आहा लाजबाब. गोल्डन स्पॉटच्या थोडा पुढे टप्पा टाकल्यानंतर आपण बघतोय खाली राहिला चेंडू. विकेट किपर सचिन वाकडे बघतोय अत्यंत चांगल्या पद्धतीने चेंडू पकडला. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न मितेशचा होता, परंतु वेग एवढा होता की चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. चेंडू निर्धाव गेलाय. षटक तिसरं प्रगतीपथावरती. 5-5 अशी स्थिती जे हनुमान दिगोडी संघाची. हाही चेंडू वेगात, अत्यंत जबरदस्त वेग आपण बघतोय. टप्पा भेटलाय या ठिकाणी हेमंत म्हात्रेला. अगदी गोल्डन स्पॉट आणि ओरपीच्या अगदी चेंडू टाकतोय, परंतु चेंडू खाली राहिले. लागोपाठचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकतोय हेमंत म्हात्रे. 4 चेंडू मध्ये 1 धाव आणि 1 विकेट आतापर्यंत प्राप्त केले. पुढे सरसावून खेळतोय यावेळेस आडव्या बॅटने स्क्वेअर लेग वरती रोशन वाकडे त्या ठिकाणी 1 बाउन्स फील्ड करतोय. एकच धाव या ठिकाणी मितेशला प्राप्त होऊ शकतोय. एका धावेने आता मात्र धावफलक पुढे सरसावलेला बघतोय, तो म्हणजे फक्त 6 धावसंख्येवरती. या वर्षाचा जर विचार केला तर अगदी निच्चांक आहे तो 8 धावेचा आणि तो 8 धावेचा निच्चांक दिगोडीच्या मैदानावरती झाला होता. गेल्या वर्षी 9 धावेचा निच्चांक होता या अलिबागच्या क्रिकेटच्या पटलावरती, तो आज या वर्षी 8 धावसंख्येवरती आहे. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती फक्त 6 धावा लागल्यात. हेमंतचा पुढचा चेंडू राऊंड विकेट कणकेश्वर एंड कडून. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू या ठिकाणी दिशा दिले. पॉइंट वरती चेंडू पाठवायचा होता, मात्र क्षेत्ररक्षक रोशन 30 गजच्या आतमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करतोय. एकच धाव यावेळेस हेमंत प्राप्त होईल. एका धावेने धावसंख्या एकूण 7 वरती पोहोचले. 5-7 अशी स्थिती आणि ड्रिंक ब्रेक साठी आपण जातोय आणि त्याचबरोबर एक सुंदर गीत ऐकूया डीजेच्या माध्यमातून.
चौथा दिवस सुद्धा आम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना सांगतोय की आपण रस्त्यावरती गाड्या अजिबात पार्क करू नका. त्या ठिकाणी या मैदानाच्या पाठी बाजूला भरपूर अशी पार्किंग आहे, तिकडे गाड्या आपण पार्क करा, मात्र रस्त्यावरती पार्क करू नका असे आपल्याला सांगतोय. षटक नंबर 14 गोलंदाजी मार्कवरती फुलाई देवी माता मंदिर एंड कडून गोलंदाज प्रणय वर्तक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. 7 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात. हेमंतला मात्र स्लॉग ओव्हर मध्ये मोठी खेळी करावी लागेल. साधारणतः विचार केला तर सर्वेशने म्हटलं होतं की 55 ते 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न होईल, परंतु मला वाटतं या 2 षटकामध्ये खूप चांगल्या धावा जर आल्या तर 50 तरी गाठायला पाहिजे. प्रणय वर्तक गोलंदाजी मार्कवरती असेल, सज्ज होईल. फुलादेवी माता मंदिर एंड कडून क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना क्षेत्ररक्षण सजवताना आपण बघतोय एक क्षेत्ररक्षक जो आपण पाहतोय लोंगापवरती आहे सर्वेच्या रूपात, एक लोंगांवरती संकेतच्या रूपात क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर दर्शनला आपण बघतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतोय. पहिला चेंडू प्रणय वर्तकचा, फुल टॉस घेतलाय, सरळ त्याला पाठवून दिलाय, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग बिग षटकार. फुलटॉस अगदी बनवला होता हा चेंडू. आपण बघतोय या 2 पावला पुढे या सरसावला आणि सरळला फुलटॉस बनून सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 6 धावांनी धावसंख्या एकूण 13 वरती पोहोचतोय. 5-5-13 अशा अडचणीमध्ये जो संघ आहे तो अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न हेमंतचा या ठिकाणी होऊ शकतोय. पुन्हा एकदा तो स्ट्रोक, मात्र यावेळेस गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. या ठिकाणी बघतोय लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. षटकारांचीच भाषा आता बोलली जाईल ती हेमंत कडून. बलदंड शरीरयष्टी आणि त्या बलदंड शरीरयष्टीचा पुरेपूर वापर या ठिकाणी हेमंत गावंडे केलाय. यावेळेस बघा पेशर गोलंदाजावरती आलाय. तिसरा लागोपाठचा षटकार जाणार नाही हा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी कानमंत्र दिला होता आणि त्याचा वापर या ठिकाणी केलाय की एखादा यावेळेस चेंडू वाईड जरी गेला तरी चालेल आणि त्या पद्धतीचा चेंडू टाकलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या 20 वरती पोहोचतोय. षटक 4 प्रगती पथावरती प्रणय गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय लागोपाठच्या 2 चेंडूवरती षटकार खाल्यानंतर आणखीन एक, मात्र यावेळेस सरळ चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बाउंस ओव्हर द रोप, चौकार. एकूण धावसंख्या 24 वरती पोहोचलोय. पेशर आपण बघतोय त्या ठिकाणी संकेत जातोय, स्वतः सर्वेश सुद्धा प्रणय समोर जवळती जातोय, काही कानमंत्र देतोय कारण हेमंतची विकेट महत्वाची आहे. हेमंतला जर या ठिकाणी आपण लवकर बाद केलं नाही तर ते टार्गेटच्या दिशेने वाटचाल करू शकतोय. आपण गेली कित्येक वर्ष हेमंतला बघतोय, मधल्या क्रमांकावरती येतो, मधल्या क्रमांकावरती किती विकेट गेल्या असल्या तरी अगदी संयम ठेवून तो या ठिकाणी बॅटिंग करतो. त्या पद्धतीने आपण जर विचार केला, पहिला चेंडू त्याला फुलटॉस दिला होता त्या ठिकाणी, परंतु त्याने कार्पेटने खेळला. त्यावेळेसच मी या ठिकाणी म्हटलं की हेमंत आता मात्र संयम आणि त्यानंतर आक्रमकता दाखवू शकतोय. 3 चेंडूवरती तब्बल आपण बघितल्या 17 धावा कुठल्या गेल्यात. आणखी एक यावेळेस फटका फसतोय की काय, रोशनच्या हातात असेल, डीप स्क्वेअर लेगच्या हातात, आणि हेमंत गावंड बॅक टू द पॅव्हिलियन.
ठिकाणी 2 षटकार आले, चौकार आले, त्यानंतर सर्वेश आला, संकेत आला, त्यांनी त्या कानमंत्र दिला आणि त्याला म्हटलं की तू व्यवस्थित आहेत, व्यवस्थित टाक, स्लोवर वन कर, काहीतरी बदल कर आणि त्यामध्ये त्यांनी तो बदल केला आणि इकडे हेमंत गावंड याला या ठिकाणी फसवलेला आपण बघितला. आणखीन एक फलंदाज म्हणजे 6वा फलंदाज 24 या धावसंख्येवरती जे हनुमान दिगोडी या संघाचा बाद झालेला. फटका यावेळेस फसला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक सर्व्हिस पासून खूप दूरवरती टप्पा पडतोय आणि चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला आपण बघतोय 2-3 बाउन्स नंतर फील्ड करतोय. त्या दरम्यान तर दुसरी धाव येतोय ती सुजय संजय गावंड आपण बघतोय 7 नंबरची जर्सी परिधान करून या ठिकाणी बॅटिंग साठी आलाय. 6 बाद झालेत आणि त्यानंतर अगदी खालच्या क्रमांकावरती बॅटिंग करतोय. प्रणयचा हा पुढचा चेंडू अत्यंत चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून हा चेंडू सरळ विकेट कीपर सचिनच्या हातात जाऊन विसावतोय आणि यावेळेस षटक नंबर 4 समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. जय हनुमान दिगोडी या संघाच्या प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक आमंत्रित करतोय गावदेवी राजनपाडा विरुद्ध टायगर लेन्स सासोने या दोन्ही संघाने दुसऱ्या फेरीच्या मॅचसाठी टॉस करण्यासाठी उपस्थित व्हायचे आहेत. संघनायकांना विनंती असेल, गावदेवी राजनपाडाचा संघनायक आणि टायगर लेन्स सासोने संघाचा संघनायक यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये आपले संघनायक पाठवायचे आहेत. त्या ठिकाणी गाड्या अजून सुद्धा पार्क केलेल्या आहेत. मित्रांनो, आम्ही या ठिकाणी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय की गाड्यांना येण्यासाठी मार्ग मोकळा करून द्या, परंतु आपण त्या ठिकाणच्या गाड्या अजून सुद्धा हटवलेल्या नाही आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा जय हनुमान दिगोडी या संघाच्या 6 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक नंबर अंतिम गोलंदाजी मारवरती नवीन गोलंदाज असेल जो साजन मात्रेच्या हातात चेंडू सोपवलेला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये रोशनने षटक टाकलं होतं, परंतु यावेळेस साजनकडे ती जबाबदारी सोपवली. म्हणजे आज सर्व्हिसचा विचार केला तर कॅप्टन सर्व्हिसने 5 गोलंदाज या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केलाय आणि 5ही अत्यंत चांगले गोलंदाज आहेत. काल ऋषी वैद्यने सांगितले होते, तुम्हाला जर एक चांगली गोलंदाजी करायची असेल, कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं असेल प्रतिस्पर्धी संघाला, तर तुमच्याकडे 4 टॉपचे गोलंदाज पाहिजे. परंतु आज विचार केला तर सर्व्हिसने 5 गोलंदाज खेळवलेत आणि त्यामुळे दडपण हे जय हनुमान दिगोडी संघावरती या ठिकाणी असेल. मितेश गावंड स्ट्राइक वरती, डावखुरा फलंदाज, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक पहिल्या 17 मधून आणि गोलंदाजी मार्क वरती साजन मात्रे. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता. डाव्या एसटीवरून चेंडू जातोय वाईडच्या रूपात या ठिकाणी पंचाने इशारा केलेला आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 6-5-27 अशी स्थिती जय हनुमान दिगोडी या संघाची. मितेश मगाचपासून आपण बघतोय तेवढीशी चांगली फलंदाजी त्याच्याकडून झाली नाही. मोठे फटके याच पिच वरती त्याने बऱ्याच वेळा खेळलेत, परंतु ती लय आज मितेशकडे दिसत नाही आहे. यावेळेस ठोकलाय जरूर, मात्र फटका फसतोय. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. प्रयत्न जरूर होता सोमनाथचा. विकेट नंबर 7 रनआउटच्या रूपात या ठिकाणी सुजय गावंड बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या रूपात मितेशची विकेट या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी बघा विकेट कीपर सचिनची समय सूचकता बघा, त्याने पाहिलं की क्रॉस झालाय आणि क्रॉस झाल्यानंतर लगेच एसटीला त्यांनी चेंडू लावून बेस उचलली आणि त्यामुळे मितेश जो महत्वाचा गडी होता तो बाद केलाय. हे सगळं अनुभवाने प्राप्त होत असतो आणि ते तिकडे सचिन वाकडेने दाखवून दिलंय. अप्रतिम रनआउटच्या रूपात आणखीन एक फलंदाज जो 7वा फलंदाज दिगोडी संघाचा बाद होऊन परतलाय. 7 बाद 28 अशी स्थिती.
षटक पूर्ण झालेत. 5वा षटक सुरू असताना साजनचं नवीन फलंदाज प्रशांत मात्रे, सासवणे गावचा हा सुपुत्र आपण बघतो गेल्या 3-4 वर्ष दिगोडी संघाच्या सोबत आहे. एक स्ट्राईक गोलंदाज म्हणून त्याने अत्यंत चांगली कामगिरी सुरुवातीला केली आणि दिगोडी संघाचं नाव पुन्हा एकदा या क्रिकेटच्या पटलावरती आणलं. तो प्रशांत मात्रे. गोलंदाज साजन मात्रे गोलंदाजी मार्कवरती असेल. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय तो प्रशांत मात्रेला. चेंडू हवेत आहे मात्र संकेतचा प्रयत्न या ठिकाणी होता. खूप दूरवरती चेंडू खूप धावून हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न, मात्र या दरम्यान एक धाव ही प्रशांतच्या खात्यामध्ये जाईल. एका धावेने धावसंख्या 29 या धावसंख्येवरती पोहोचतोय. म्हणजे जर सर्व्हिसचा विचार केला, सर्व्हिसनी म्हटलं होतं 55 ते 60 मध्ये रोखू, परंतु त्याही पेक्षा बघा अगदी 29 धावा धावफलकावरती आहेत. आणि आतापर्यंतचा विचार केला 2 चेंडू शिल्लक आहेत झालेले आहेत, म्हणजे 4 चेंडूंचा सामना अजून सुद्धा आपल्याला करायला लागेल. टॅलेंडर आता मैदानात आहेत आणि टॅलेंडर जास्त आता शेपूट वलवलून देणार नाही आहेत असा प्रयत्न जरूर असेल. क्षेत्ररक्षण चांगलं होतोय स्क्वेअर लेग वरती हेमंत मात्रेकडून. बघा अजून सुद्धा चुका बघा किती होतात. त्या ठिकाणी रनआउटची विकेट अजून जाऊ शकली असती, परंतु सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय. थोडंसं कलेक्ट करताना चेंडू निसटला सचिन कडून, तेवढासा फरक पडू शकत नाही. 2 धावा आणखीन धावफलकावरती लागल्यात. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील साजन मात्रेचे. साजन मात्रेचा हा 4था चेंडू आपण बघतोय. पूल केलाय मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रणयच्या डोक्यावरून चेंडू जातोय. सुंदर कव्हर, मात्र अजून एक ओव्हरथ्रो आपण बघतोय. 2 धावेने धावसंख्या एकूण 33 वरती पोहोचतोय. अगदी कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा निर्धार या ठिकाणी केला होता आणि त्यामध्ये सक्सेस बघतोय आपण. गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक साजन मात्रेचे या 17 मधून. स्ट्राईक वरती जो उजव्या हाताचा फलंदाज आहे फटका खेळतोय, मात्र फटक्यामध्ये ताकद नाही आहे. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला. सोमनाथ नागपा फील्ड करतोय. रनआउटची संधी होती, मात्र अजून सुद्धा प्रशांतने डाईव्ह मारला होता. ज्या पद्धतीने केपने मारलेले ते डाईव्ह कित्येक वेळा आपण बघितले. मोहम्मद केपची रनिंग बिटवीन द विकेट ही काय असायची. अगदी शेवटच्या क्षणाला त्याचा तो खसून जमिनी लगत खासत जाणारी ती बॅट आणि त्याचा तो शरीर यष्टी आपण कित्येकदा बघितली. आणि तसाच इकडे प्रशांतने प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश येतोय. हे करायला पाहिजे. आपल्या धावा कमी आहेत, एक धाव महत्वाची आहे हे प्रशांतला माहिती आहे आणि त्यामुळे एका धावेचं कन्वर्ट त्यांनी दुसऱ्या धावेत केलेत. एकूण धावसंख्या 35 धावफलकावरती लागतोय. साजनचा हा अंतिम चेंडू. साजनचा रनअप जर पाहिला तर अगदी स्लो येतोय, अगदी सावकाश येतोय आणि चेंडू फास्ट टाकण्याचा प्रयत्न. यावेळेस गॅप सरळ 1 बाउन्स स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक संजीवनी चौकार. 4 धावा. धावफलकावरती आता धावा लागतील त्या वरती लागल्यात आणि 40 धावेवरती लोकलंय. लाजवाब गोलंदाजी आणि खऱ्या अर्थाने इथे विचार केला तर क्षेत्ररक्षकांची कामगिरी चांगली झाली. पहिल्याच पासून आपण क्षेत्ररक्षण विचार केला तर अमित वाकडेने ती डाईव्ह मारली, चौकार रोखला. तिकडे संकेतने सुंदर फिल्डिंग केली. संकेतचे झेल बघितले. सर्वेशने अत्यंत चांगले क्षेत्ररक्षण केले. सोमनाथ नागपाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि मग दर्शन आणि त्यानंतर प्रत्येकाने या ठिकाणी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्यामुळे 39 धावसंख्येवरती या ठिकाणी जेहनमान दिगोडी अशा बलाढ्य संघाला या ठिकाणी रोखता आलं. ज्याने पहिल्या मॅच मध्ये 75 धावा उभ्या केल्या होत्या त्याच संघाला या ठिकाणी 39 धावसंख्येवरती रोखलंय. टॉस हॅलो, दोन्ही संघनायक त्या ठिकाणी उपस्थित झालेले असतील आणि त्या ठिकाणी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर सोबत.
नाणेफेकीचा कौल घेतोय. दोन्ही संघाचा कर्णधारी ते उपस्थित झालाय. गावदेवी रांजणपाडा संघाचा कर्णधारी उपस्थित. आणि टायगर लेन सासवणे संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित झालाय. मी राजेशला विनंती करतोय, राजेश मोहिते यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार ते उपस्थित आहेत. सेकंड राऊंडचा पहिला सामना. नाणेफेकीचा कौल टायगर लेन सासवणे संघाने जिंकलाय. 5 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ मी दवडणार नाही कारण आपल्याला सामना खेळायचा आहे. दोन्ही संघांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि अर्थातच वळतोय समालोचन कक्षाकडे. ज्या वेळेला पूर्वार्धाचा खेळ संपलाय, उत्तरार्धाच्या खेळामध्ये सासवणे संघ फलंदाजीला उतरणार आहे. स्वतः स्पर्धेचे आयोजक दर्शन वाकडे यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. ज्या संघाने अद्यापपर्यंत पहिला सामना फार दिमाखदार पद्धतीने जिंकला, तो आता दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा जिंकण्याच्या उंबरट्यावरती असणार का? जेव्हा पूर्वार्धाची बाजू संपूर्णपणे त्यांच्या अर्थातच पारड्यात आपल्याला झुकताना पाहायला मिळाली होती, ज्या वेळेला अतिशय गोलंदाजाने चांगला परफॉर्मन्स दिलाय. पण दुसरं इनिंगमध्ये सुद्धा फलंदाजांकडून तशा कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जाईल. त्याच वेळेला सासवणे संघाला विजय मिळणार. पण दिघोडी संघाने मागचा सामना गोलंदाजीच्या जोरावरती फिरवला होता. जर या सामन्यामध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी झाली तर सामन्यामध्ये धक्कादायक निकाल सुद्धा पाहायला मिळू शकतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप. फिर से एक बार सबसे पहले हमारे क्रिकेट के दीवाने, इन सभी क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में. इस बीच हम देख सकते हैं 2 सलामी बल्लेबाज सोमनाथ नाखवा और उनके साथी बल्लेबाज प्रणय वर्तक, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी मितेश गावन के ऊपर. 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा. जीतने के लिए टारगेट रखा है, एक आसान सा टारगेट, मगर क्रिकेट में कुछ भी आसान नहीं होता और कुछ भी मुश्किल नहीं होता. 40 रन मात्र बनाने हैं. जी हाँ, पहली गेंद फुल टॉस थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ टाइम किया था, मगर लॉन्ग ऑन खाली होने की वजह से मिड विकेट के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं. बहुत ही अच्छी शुरुआत और 30 गज के दायरे का किस तरह से इस्तेमाल किया जाता है उसका एक उत्तम उदाहरण यहाँ पे पेश किया है सोमनाथ नाखवा ने. बहुत ही हल्के हाथ से उस गेंद को खेला था, मात्र 30 गज के दायरे के बाहर चिप शॉट खेला था. जी हाँ, इसमें दबा बैकफुट पर गए थे, स्क्वायर कट करने की कोशिश थी, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया. मितेश की भी तारीफ बनती है. मितेश ने बल्लेबाज सोमनाथ के इरादों को पहचान लिया था और उसी के तहत यहाँ पे गेंदबाजी की थी. अपने गेंदबाजी का जो टप्पा है वो थोड़ा सा आगे की तरफ रखा था. जी हाँ, इसमें तब शॉट ऑफ लेन गेंद, बिल्कुल इस तरह की गेंद नहीं कर सकते. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, ये यहाँ ध्यान रखने की जरूरत. और बैकफुट पर जाकर बिल्कुल तैयार थे सोमनाथ. आओ देखा ना ताओ, ताकत आजमाइश करते हुए गेंद को खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. याच दरम्यान पारितोषिक येते सिद्धेश ठोंबरे यांच्याकडून. जर लागोपाठ 3 षटकार लगावले गेले तर सिद्धेश ठोंबरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अर्थात पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, दुसऱ्या 2 षटकारांची अपेक्षा नक्कीच असेल. जी हाँ, इस मरतबा फुलर लेन फुल टॉस जरूर थी, मगर हवा में लहराती हुई ये गेंद पहले तो हवा में स्विंग हुई और बल्लेबाज को पूरी तरीके से चकमा दिया. सामने से गेंद निकल गई मगर उसे कनेक्ट नहीं कर पाए. ये होती है स्लोअर वन गेंद और उसी के साथ गेंद को घुमाने की क्षमता जो गेंदबाज रखते हैं उनकी काबिलियत. यही करना होगा, आगे की तरफ बेधड़क और बेझिझक यहाँ पे गेंदबाजी करनी होगी. नहीं, ऐसा नहीं चलेगा, मगर इस मरतबा बच गए क्योंकि ऑप्शन के बहुत ही बाहर जाने वाली गेंद पर फिर से एक बार स्क्वायर कट करने की कोशिश की थी सोमनाथ ने, मगर गेंद और बल्ले की सही मायनों में यहाँ पे मुलाकात नहीं हुई थी, ताल्लुक नहीं था इतना अच्छा, और इसी वजह से
मितेश गावन ने अपने पहले ओवर में हालांकि एक छक्का इस ओवर में हमें देखने को मिला है। कुल मिला के 10 रन स्कोर कार्ड पर हमें नजर आते हुए। थोड़ा सा महंगा ओवर जरूर है, मगर 30 गज का दायरा और 30 गज के दायरे में हालांकि 8-10 रन आसानी के साथ आ ही जाते हैं, मगर आपके पास बचाने के लिए बहुत कम रन है और ये ध्यान रखने की ज़रूरत। यहाँ पे किफ़ायती गेंदबाजी करनी होगी, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करना होगा। बल्लेबाजों को डबल माइंड में डालने के लिए गेंद को हवा देनी होगी, गेंद को हवा में लहराने देना होगा और थोड़ी सी फ्लाइटेड गेंद करते हुए यहाँ पे विकेटों के ऊपर ध्यान आपका केंद्रित करना होगा, कॉन्सेंट्रेट करना होगा, क्योंकि आपके पास अभी एक ही मेरे ख्याल से ऑप्शन बचा है, वो है यहाँ पे विकेटों की तलाश। अगर आप बल्लेबाज को खामोश रखना चाहते हैं तो इससे अच्छा पर्याय आपके पास उपलब्ध नहीं है। आपको यहाँ पे विकेट चटकाने होंगे। विकेट चटकाते हैं तो यहाँ पे इनडायरेक्टली बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव बढ़ेगा। जी हाँ, फिर से एक बार स्लोवर वन गेंद जरूर थी, मगर गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद उछलती हुई नजर आई। अचानक गेंद उछलने के बाद बल्लेबाज भी थोड़ा सा चौंक गए थे। बैकफुट पर जाकर उसे स्क्वायर कट लगाने का हालांकि मन बना लिया था, मगर गेंद और बल्ला हालांकि बहुत ही उनमें दूरी नजर आ रही थी, बहुत ही दूर से खेलने की कोशिश कर रहे थे। जी हाँ, फिर से एक बार उसी तरह की गेंद, कमाल की गेंदबाजी हो रही है मनीष गावन की। और इस बीच फिर से एक बार मैं सभी क्रिकेट रसिक जो यहाँ पे आए हैं, पधारे हैं, उनसे हाथ जोड़कर रिक्वेस्ट करना चाहूँगा, अजीज़ाना गुजारिश करना चाहूँगा कि आप जो महिलाओं के कक्ष में बैठे हैं, महिलाओं के कक्ष में जो भी क्रिकेट के दीवाने बैठे हैं, उन सभी से मेरी गुजारिश है कि वो कुर्सियाँ खाली करें और आपके लिए जो बैठने का इंतज़ाम किया है वहाँ पे जाकर तशरीफ़ रखें। ये फिर से एक बार मेरी रिक्वेस्ट होगी। चलिए फिर से एक बार मैदान में चलते हैं। 3 गेंदें मनीष ने अब तक डाली और बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे शुरुआत दी है अपने टीम के लिए। मात्र 1 रन खर्च किया है। बहुत ही सोच समझ कर यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं। दिमाग का इस्तेमाल होना बहुत ही ज़रूरी, फिर दुनिया हो या क्रिकेट का मैदान। फिर से एक बार स्लोवर वन गेंद, मगर इस मरतबा सामने पड़ी हुई गेंद थी। बहुत ही खूबसूरती के साथ उसे हाफ वॉली पर ओवर पिच बनाकर खेल। ओवर में भी 1 छक्का आया था। यहाँ पे बड़े स्ट्रोक से आपको बचना ही होगा। बड़ा स्ट्रोक अगर यहाँ पे आता है तो धीरे धीरे रेत की तरह ये मैच आपके हाथों से फिसलता हुआ नजर आएगा। बहुत ही अच्छी शुरुआत के बाद एक खराब गेंद और पूरी तरीके से समीकरण यहाँ पे देखिए मुन्ना सर बिगड़ता हुआ नजर आ रहा है। 17 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार मनीष, हाँ इस मरतबा बहुत ही लालच दिया, लालच भरी गेंद थी, लालच में फंस गए और लालच हमेशा बुरी बला होती है। गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद हवा में और एक आसान सा कैच शॉर्ट पॉइंट की दिशा में, और ये पहली सफलता मनीष के नाम। मास्टर देखिए यहाँ पे एक्शन रिप्ले में किस तरह से हवा दी थी, गेंद को ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर गेंद को रखा, वहां से काटा था और फ्लाइटेड गेंद थी, उसे सीधे बल्ले से खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद हवा में चली गई थी। बहुत ही अच्छा यहाँ पे कैमरा वर्क हमारे और उसी के साथ साथ देखिए कैमरा वर्क भी यहाँ पे मंच पे बैठे हुए सभी खिलाड़ी, राजू मामा, उसी के साथ प्रतीक भगत और एक सुपरस्टार खिलाड़ी अबू यहाँ पे नज़र आ रहे हैं। उसी के साथ अंश भी दिखाई दे रहे हैं कैमरा में।
जी हाँ, इस मरतबा कारपेट के सहारे खेल दिया था मिड विकेट की दिशा में। मिड विकेट में फील्डर तैनात थे और एक ही रन। पहले ओवर के मुकाबले में ये ओवर काफ़ी अच्छा रहा क्योंकि इस ओवर में एक बल्लेबाज को उन्होंने चलता किया है और हमारे देव नाटुस्कर, देवों के देव, कैमरामैन के देव जिन्हें कहा जाता है, देव नाटुस्कर, क्या कमाल का यहाँ पे कैमरा वर्क है उनका। बहुत ही दिल को भाता है, दिल को खुश करने वाला, और उसके साथ साथ प्रेजेंस ऑफ माइंड जिसे कहते हैं, समय सूचकता, कौन सा एंगल से कौन सी पिक्चर और कौन सी शूट करनी है, ये वो बखूबी जानते हैं क्योंकि उनके पास एक्सपीरियंस है। और आईपीएल जैसी टीम को, आईपीएल जैसी मैच को और टूर्नामेंट को उन्होंने कवर किया है और इसी वजह से एक लंबा एक्सपीरियंस होने की वजह से वो बहुत ही शानदार यहाँ पे अपना कार्य को अंजाम दे रहे हैं। और मैं फिर से एक बार धन्यवाद देना चाहूँगा tenniscricket.in के सीईओ संतोष जी नानेकर की। इस तरह के आपके पास सभी टेक्नीशियंस, कैमरामैन है। देखिए हमारे हसनैन भी बहुत ही हंसमुख चेहरे के यहाँ पे ऑनलाइन स्कोरिंग करते हुए, आविष्कार के चेहरे पर हंसी कभी भी नहीं जाती। वो आविष्कार साड़वे हमारे ये दाहिनी ओर बैठे हैं, मैच का भी मज़ा ले रहे हैं, उसी के साथ साथ यहाँ पे अपने काम को बखूबी अंजाम देते हुए। जी हाँ, चलिए मैदान पर फिर से एक बार नए गेंदबाज नितेश। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस थी, शॉट मिड विकेट के ऊपर से खेला था, डीप मिड विकेट में जब तक फील्डर फील्ड करते हैं तब तक फिर से एक बार दोनों भी बल्लेबाजों को दूसरा रन लेने का यहाँ पे मौका था। दोनों भी बल्लेबाजों ने इस मौके को बुनाया और बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का परिचय भी दिया। नए बल्लेबाज हम देख सकते हैं संकेत वाकड़े। संकेत वाकड़े पहुंच गए हैं 3 पर। और नॉन स्ट्राइक के एंड पर हम देख सकते हैं प्रणय वर्तक 4 गेंदों में जिन्होंने 2 रन बनाए हैं। रनों की संख्या हो चुकी है 20 रन, यानी आधा सफर यहां से तय हो चुका है। पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में 8 रन मनीष गावड़ ने खर्च किए। हालांकि इस ओवर में एक छक्का भी हमें देखने को मिला था। बहुत ही बढ़िया गेंद थी, जोरदार अपील, लेग बिफोर द विकेट, मगर टप्पा खाने के बाद गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी। ये शायद अंपायर जी का कहना, इस अपील को नकारा, मगर बहुत ही कमाल की वापसी यहाँ पे हो रही है मितेश गावड़ की, क्योंकि मितेश गावड़ ने पहले ओवर में 10 रन जरूर खर्च किए, कुछ खराब गेंदें जरूर डाली, मगर अब यहाँ पे मितेश गावड़ ने लगातार 2 मरतबा बल्लेबाजों को चकमा दिया था। शॉर्ट ऑफ लेन गेंद बिल्कुल नहीं कर सकते और तैयार थे बल्लेबाज संकेत वाकड़े उसी फॉर्म को लेके, जो फॉर्म लास्ट मैच में हमें देखने को मिला था। अंतिम गेंद के ऊपर छक्का लगाकर अपने आप को यहाँ पे सिद्ध किया था और हम यहाँ पे जरूर प्रसिद्ध करेंगे। फिर से एक बार उसी बल्लेबाज के बल्ले से और एक बड़ा छक्का। इस छक्के के सहायता से रनों की संख्या में फिर से एक बार उछाल, बहुत ही तेजी के साथ यहाँ पे रन बन रहे हैं, उसे रोकना होगा। जी हाँ, इस तरह से बिल्कुल गेंद नहीं कर सकते। मैंने अभी भी कहा था शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, लेग स्टंप पर पड़ी हुई गेंद और बैकफुट पर बल्लेबाज संकेत फिर से एक बार तैयार थे और मौके को ताड़ते हुए उस गेंद को डीप स्क्वायर लेग की दिशा में खेला। हवाई सफर करते हुए गेंद फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 32 रन, 32 रन ऑन स्कोर कार्ड। जी हाँ, इस तरह से गेंदबाजी होने की जरूरत। बहुत ही अच्छी गेंद थी, हालांकि यहाँ पे बॉलर के सर के ऊपर से खेलने में कामयाब रहे, मगर थोड़ी सी गलती होती तो लॉन्ग ऑफ के फील्डर के हाथों में ये कैच जरूर हो सकता था। ये सोच अच्छी थी, हालांकि इस मरतबा बल्लेबाज जीते। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, 4 रन। और इस चौके के साथ रनों की संख्या हो चुकी है 36 रन। अब जीतने के लिए मात्र 4 रनों की जरूरत। जी नहीं, खराब गेंद, मगर इस खराब गेंद के ऊपर भी विकेट प्राप्त हो सकता है। बहुत ही बढ़िया डीप कवर की दिशा में कैच और इसी के साथ संकेत वाकड़े मैदान से बाहर।
संकेत वाकड़े आउट होने के बाद अब नए बल्लेबाज हम देख सकते हैं दर्शन वाकड़े। दर्शन वाकड़े अर्थात दर्शन, ये नाम जब भी मुन्ना मेरे सामने आता है तो अब मेरे दिमाग में एक ही नाम घूमता है, वो है दर्शन बांदेकर, जिन्होंने लगातार 5 छक्के लगाए थे और छठा छक्का लगाने का उन्हें एक सुनहरा मौका भी था, एक रिकॉर्ड कायम हो सकता था और उसी के साथ इनामी राशि जीतने का मौका था, मगर फिर भी गेंदबाज को उन्होंने सम्मान दिया और गेंद को मात्र दिशा दी और 1 रन मुकम्मल कर लिया। और ऐसा कारनामा उन्होंने कम से कम 1 बार नहीं 2 या 3 मरतबा किया है। वेरी वेल डन। जहाँ पे भी आप हो, यहाँ पे अगर सुनते हो तो बहुत ही आपका अभिनंदन मैं करूँगा, आपकी सोच को सलाम है। ये फिर से एक बार नए गेंदबाज आए हैं, हेमंत गावन अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं, जबकि जीतने के लिए मात्र यहां से 4 रनों की जरूरत। तकरीबन 12 गेंदें आना बाकी। ये मैच पूरी तरीके से झुका हुआ दिखाई दे रहा है। जी हां, बल्लेबाजी करने वाली टीम श्री अमृत स्पोर्ट्स यशवंत देव सासव ने इसी स्ट्रोक के जरिए से आसानी के साथ जीत का दर्ज करती हुई बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए भी ढेर सारी शुभकामनाएं। डीजे मास्टर। तर मित्रांनो, आपण वळणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। देव नाटुसकर आमच्या समवेत, मनपूर्वक स्वागत आणि आभार देव। मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण वळणार आहोत। या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजांना अगदी भन्नाट कामगिरी केली, अफलातून गोलंदाजीचा नजराणा पेश केला आपल्या संघाला आणि आपल्या संघाला जिंकण्यासाठी एक बेस बनवला, एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलं होतं आणि त्या गोलंदाजीच्या अर्थात एक तुफानामध्ये आपण पाहतोय समोरचा संघ अक्षरशः विस्कळीत झाला होता। तर सामनावीराचा मानकरी ठरतोय ज्या गोलंदाजानं फक्त 2 षटकांमध्ये 6 धावा खर्च केल्या, एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवला होता, अर्थातच हेमंत म्हात्रे। प्लीज वेलकम हेमंत म्हात्रे, विनंती आहे। यसीन आणखी एक 500 रुपयाचं पारितोषिक आहे। शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून सामना जिंकून दिला तो संकेत वाकडे याला, आणि हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। स्वरा जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे, ते संकेत वाकडे आपण व्यासपीठावरती येऊन घेऊन जायचं आहे। पहिल्या मॅच मध्ये